मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, कारण या व्हिडिओमधील प्रश्न यापूर्वी पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, न्यायालय भरती, राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच ज्ञानवर्धक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा। काही चुका आढळल्यास कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी शेतीचा कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला? कोणता प्रकार रुजू केला मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय सी, मळे शेती। ब्रिटिशांनी भारतामध्ये मळे शेतीचा प्रकार रुजू केला। प्रश्न दुसरा, कोलेरू आणि पुलकित ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? कोणत्या राज्यात आहेत मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय ए, आंध्र प्रदेश। कोलेरू आणि पुलकित ही सरोवरे आंध्र प्रदेश राज्यात आहेत। प्रश्न तिसरा, कमला टॉवर खालीलपैकी कुठे आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कमला टॉवर खालीलपैकी कुठे आहे? योग्य उत्तर पर्याय सी, कानपूर। कमला टॉवर कानपूर येथे आहे। प्रश्न चौथा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? कोणता जिल्हा आहे मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय बी, गोंदिया। छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा गोंदिया जिल्हा आहे। प्रश्न पाचवा, भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत? किती आहेत मित्रांनो? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। योग्य उत्तर पर्याय बी, 8। भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। प्रश्न सहावा, इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोणत्या राज्याची राजधानी आहे मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय बी, अरुणाचल प्रदेश। इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे। प्रश्न सातवा, श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय डी, कर्नाटक। श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कर्नाटक राज्यात आहे। प्रश्न आठवा, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बरं। योग्य उत्तर पर्याय सी, उत्तर प्रदेश। नोएडा हे औद्योगिक शहर उत्तर प्रदेश राज्यात आहे। प्रश्न नववा, आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? कोणते राज्य आहे मित्रांनो, सांगा बरं। योग्य उत्तर पर्याय डी, राजस्थान। आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। प्रश्न 10वा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो मित्रांनो? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। योग्य उत्तर पर्याय बी, दुसरा। लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो। मित्रांनो, असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपले मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका। चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर पर्याय बी, ओडिशा। चिल्का सरोवर ओडिशा राज्यात आहे। प्रश्न 11वा, गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते? कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणतात मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय बी, जयपूर। जयपूर शहराला गुलाबी शहर या नावाने ओळखले जाते। प्रश्न 13वा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? प्रश्न पुन्हा एकदा ऐका। भारतातील सर्वात लांब नदी कोणती? योग्य उत्तर पर्याय ए, गंगा। भारतातील सर्वात लांब नदी गंगा होय। प्रश्न 14वा, भारताचा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश कोणता? कोणता केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो सर्वात उत्तरेकडील? योग्य उत्तर पर्याय बी, जम्मू काश्मीर। भारताचा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आहे। प्रश्न 14वा, शेषनाग खालीलपैकी काय आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। शेषनाग खालीलपैकी काय आहे? योग्य उत्तर पर्याय ए, भारतातील लांब रेल्वे। शेषनाग ही भारतातील लांब रेल्वे आहे। प्रश्न 16वा, मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय ए केरळ. मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार केरळ राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 17वा. उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? सर्वात लहान दिवस कोणता आहे मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय सी 22 डिसेंबर. उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर हा आहे. प्रश्न 18वा. खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही? आपले योग्य उत्तर पर्याय डी तेवांग. खालीलपैकी तेवांग हे शहर राजधानीचे ठिकाण नाही. प्रश्न 19वा. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर पर्याय सी तामिळनाडू. उटी हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू राज्यात आहे. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? कोणता केंद्रशासित प्रदेश नाही मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय डी गोवा. खालीलपैकी गोवा हा केंद्रशासित प्रदेश नाही, तर गोवा हे एक राज्य आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.